यानंतर आपण रिसर्चचं मिनिंग बघूया काय आहे ते. वाचते, लक्ष द्या. द वर्ड रिसर्च इज डिराइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड रिसर्चर मीनिंग टू सर्च बॅक. रिसर्च हा फ्रेंच शब्द आहे. त्याचा अर्थ असा होतो की सर्च बॅक, पुन्हा पुन्हा सर्च केला जातो. जोपर्यंत म्हणजे एखादा समजा प्रॉब्लेमवर रिसर्च करायचा असेल तर त्याचं सोल्युशन फाइंड आउट होईपर्यंत रिसर्च करावा लागतो आणि केला जातो. ब्रॉडली रिसर्च इज रेफर टू अ सर्च फॉर नॉलेज. माहिती मिळवली जाते. रिसर्च इज अटेम्प्ट टू फाइंड आन्सर टू प्रॉब्लेम्स बोथ थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल. थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल जर एखादा प्रश्न असेल तर त्याच्यावर आन्सर शोधलं जातं थ्रू द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक मेथड. ॲप्लिकेशन म्हणजे सायंटिफिक मेथडद्वारे प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड आउट केलं जातं. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. प्रिसाइजली रिसर्च इज ऑल्सो अन अकॅडमिक एक्झरसाइज. अकॅडमिक एक्झरसाइज म्हणजेच काय तर अकॅडमिक एक्झरसाइज म्हणजे कॉलेज लेवल किंवा PhD लेवल, स्कूल लेवलवर अभ्यास केला जातो. अकॅडमिक मीन्स स्कूल लेवल्स, कॉलेज लेवल, स्टडी रिलेटेड, PhD रिलेटेड अभ्यास केला जातो. फॉर एक्झाम्पल घ्यायचं असेल तर मला एक रिसर्च कंडक्ट करायचा आहे कोल्हापूरमध्ये XYZ युनिव्हर्सिटी आहे आणि त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत त्यामध्ये सपोज 10 कॉलेजेस आहेत. मला काय करायचं आहे, एका कॉलेजमध्ये समजा स्टुडंट 1000 आहेत, 1000 स्टुडंट आहेत, तर 10 कॉलेजमध्ये 10,000 स्टुडंट होणार, बरोबर ना. मला एक रिसर्च कंडक्ट करायचा आहे. कोल्हापूर एक ठिकाण घेतलं, समजा सपोज कोल्हापूर ठिकाण घेतलं तर कोल्हापूरमध्ये XYZ युनिव्हर्सिटी आहे. त्यामध्ये सपोज 10 कॉलेजेस आहेत. एका कॉलेजमध्ये 1000 स्टुडंट आहेत तर 10 कॉलेजमध्ये किती होणार, 10,000 स्टुडंट होणार. मला रिसर्च करायचा आहे. मला रिसर्च काय करायचं आहे तर त्या 10 कॉलेजेसमध्ये किती मेल आणि किती फिमेल स्टुडंट आहेत. माझ्याकडे समजा वेळ जास्त आहे तर मी काय करणार, एका कॉलेजमध्ये जाणार आणि काय करणार, क्रॉस चेक करणार. काय क्रॉस चेक करणार तर किती मेल आणि किती फिमेल्स आहेत. बट टेकिंग लॉट ऑफ टाइम्स, मला जास्त वेळ लागणार. आता प्रत्येक कॉलेजमध्ये मी जाणार आणि किती मेल आणि किती फिमेल आहे हे शोधणार. तर त्यावर एक सोल्युशन असं आहे की मी काय करणार, 10,000 स्टुडंटचा डेटा घेणार, त्यावर स्टडी करणार, त्यानंतर डिसाईड करणार किती मेल आणि किती फिमेल आहेत. टाईम जर शॉर्टेज असेल, माझ्याकडे टाईम जर कमी असेल तर मी काय करणार, एक्झाम्पल सर्वे घेणार. म्हणजे किती मुलं आहेत किंवा काय एक्झाम्पल सर्वेने कंडक्ट करून तो डेटा घेणार आणि त्याच्यावर रिसर्च करणार. म्हणजे रिसर्च इज ऑल्सो अन अकॅडमिक एक्झरसाइज. ही अकॅडमिक एक्झरसाइज आहे. इट प्रोव्हाइड्स न्यू फाइंडिंग. नवीन गोष्टी शोधल्या जातात. बेस्ड ऑन एलॉबोरेट इन्व्हेस्टिगेशन. संशोधन केलं जातं. रिसर्च प्रोब्स फ्रॉम नोन टू अननोन प्रिमाइसेस. ज्या गोष्टी मला माहिती आहेत, म्हणजे मला एखादी गोष्ट माहिती आहे त्यामध्ये एक्झिस्टिंग नॉलेज जे मला माहिती आहे त्याच्यामध्ये अजून गोष्टी ॲड करून तो डेटा वाढवला जातो किंवा त्याच्यावर माहिती जास्त गेन केली जाते. हेन्स रिसर्च इज द सर्च फॉर नॉलेज थ्रू ऑब्जेक्टिव्ह अँड सिस्टमॅटिक अप्रोच टू फाइंड सोल्युशन टू गेन प्रॉब्लेम्स. रिसर्च इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ही सातत्याने होणारी प्रोसेस आहे. समजा आज मी डेटा कलेक्ट केला आणि त्याच्यावर मला समजा उत्तरापर्यंत जायचं आहे. मला माझे काही प्रश्न आहेत त्या डेटावर.
उत्तरापर्यंत जायचं असेल तर मला पुन्हा 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 काय करावं लागणार, रिसर्च करावं लागणार. रिसर्च करून करून त्या अंतिम उत्तरापर्यंत पोचावं लागणार. इट हेल्प्स टू ऑब्टेन नॉलेज अबाउट एनी नॅचरल ऑर ह्युमन फेनॉमिना. रिसर्च प्लेज 2 इम्पॉर्टंट रोल्स. रिसर्च 2 महत्त्वाचे रोल प्ले करतो आहे. कोणता आहे बघा. फर्स्टली इट ॲड्स टू एक्झिस्टिंग नॉलेज. जे मला माहिती आहे त्यामध्ये अजून नॉलेज माहिती घेऊन त्यामध्ये ती माहिती ॲड केली जाते. अँड सेकंडली इट हेल्प्स टू सॉल्व मेनी कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. जे जे क्लिष्ट प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर काय केलं जातं, ते सॉल्व केले जातात. रिसर्च इन्व्हॉल्व्स ब्लेंडिंग ऑफ अँड एनॉर्मनस रेंज ऑफ स्किल्स अँड ॲक्टिव्हिटीज. ही चांगल्या पद्धतीचं कौशल्य आहे, चांगल्या पद्धतीची ॲक्टिव्हिटी आहे, ज्याने काय होतं, आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे मला जर प्रश्न पडले असतील तर त्या प्रश्नांवर त्याचं उत्तर फाइंड आउट होईपर्यंत मी काय करणार, ती ॲक्टिव्हिटी चालू ठेवणार. ओके. नेक्स्ट आपण त्याचे फीचर्स बघूया काय आहेत ते. फीचर्स, नेचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बघूया काय आहेत ते. ठीक आहे.